नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर. बागडपट्टी राजा प्रतिष्ठान ट्रस्ट येथे हनुमान पाठ व भजन संध्या मोठ्या उत्साहात संपन्न. बागडपट्टी राजा प्रतिष्ठान ट्रस्ट आयोजित श्री हनुमान चालीसा व पाठ कार्यक्रम आला होता. शहरातील मध्यवस्तीत असलेले बागडपट्टी राजा प्रतिष्ठान ट्रस्ट दरवर्षीप्रमाणे श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ नवीपेठ यांचे हनुमान चालीसा पठण आयोजित करण्यात आले होते. आकर्षक लाइटिंगनी सजावट करून आरास दाखवण्यात आली. या भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाचा नागरिकांनी भरपूर आनंद घेतला. बागडपट्टी राजा प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष माननीय दिलदार सिंग बीर यांनी सांगितले, दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मंडळातर्फे आकर्षक सजावट करण्यात आली. प्रथम स्टेजवर पांडुरंगाची स्थापन करून श्रीराम व श्री हनुमान भगवान बालाजी असे आकर्षक लाइटिंग लावून सजावट करण्यात आली व ज्येष्ठ नागरिकांसाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली. कोरोना काळातही कुठलेही संकट या परिसरात आले नाही व या भागात दगावले नाही. हीच श्री हनुमानाची कृपा असे मंडळाचे अध्यक्ष दिलदार सिंग बीर यांनी सांगितले. यावेळी प्रमुख उपस्थिती युवा शिवसेनेचे विक्रम राठोड, सचिन जाधव, संभाजी कदम, संतोष गेनप्पा, भाजपाचे वसंत लोढा, बाबासाहेब भुजबळ व आदी मान्यवर सर्व मित्रपरिवार उपस्थित होते. जगदीश हरे
ठाकुर तेरे अपने हाथ बढ़ाओ अपने करो देवा मन नारक जो कोई नर गावे जो कोई नर गावे कहत शिवान जय जगदीश बोल गोपाल कृष्ण भगवान बोल पंडरीनाथ भगवान की जय हो बोल बालाजी भगवान की जय हो हनुमान जी की प्रतिष्ठान ट्रस्ट हे आपल्या नवी पेठमध्ये श्री राम मंदिर पुरातन श्री राम मंदिराचे हनुमान चालीसाचा पाठ हा कंटिन्यू घेत आहे। हनुमान चालीसाचा पाठ ह्या भागात घेण्याचा सर्वात जास्ती लाभ हा आम्हाला कोरोनामध्ये भेटला, कारण की आज नगर शहरात त्या काळात आपण पाहिलं कोरोनामध्ये अशी परिस्थिती होती की सगळीकडं अक्षरशः रस्ते बंद करण्यात आले, कितीतरी लोकांची त्याच्यात डेथ झाली, पण ते संकट हनुमान चालीसाचं जे वातावरण हे आमच्या बागडपट्टी भागात जे कायम राहिलं त्याच्यामुळं इथं आम्हाला रस्ता बंद करायची वेळ आली, नको आमच्या इथं असं दगावला। यासाठी हे हनुमान चालीसाचा पाठ या भागात होणं आणि या भागातला सगळा परिसर आजूबाजूचे घरं सर्व पवित्र होऊन जातात, म्हणजे त्यांच्यावर अक्षरशः हनुमानाची आणि आमच्या दक्षिणमुखी मारुतीची बागडपट्टीचा राजा गणपतीची आणि ते श्रीराम मंदिरातले जे सगळे मंदिरातले ते करणारे जे भक्त आहेत सगळे ते हनुमान चालीसा सेवाकरी, त्यांच्यामुळं आम्हाला त्याच्यातनं एक खूप मोठं वाचायची संधी मिळाली आमच्या भागातल्या लोकांना। त्याच्यामुळं ते हनुमान चालीसा दरवर्षीप्रमाणे आम्ही चांगले करायचा प्रयत्न करत असतो। आत्तापर्यंत दरवर्षी हनुमान चालीसामध्ये आम्ही वेगवेगळे आरस, जसं आपण गणेश उत्सवामध्ये पाहतो त्याच पद्धतीचं आरस हे आम्ही हनुमान चालीसामध्ये करत आहे आणि इथून पुढे बी करत राहणार। आणि हनुमान चालीसामध्ये सर्वात पहिले ही आरसची प्रथा ही बागडपट्टीचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाने सुरुवात केली आणि ते आज तक आहेत आणि इथून पुढे कंटिन्यू चालू आहे। यासाठी सर्वप्रथम श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ नवी पेठ ट्रस्ट या मंडळाचे प्रीतम भाई महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी
यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांना एक शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्याबद्दल. अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बान. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.